सारंगखेडा परिसरात अवैध वाळू व साठा, महसूल प्रशासनाकडे नागरिकांची तक्रार, चौकशीची मागणी। शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावातील राजे बाबजी साहेब नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू साठवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून काही सुज्ञ नागरिकांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचा विनापरवाना साठा करण्यात आला असून याबाबत महसूल प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले। तसेच मंडळ अधिकारी तलाठी यांना देखील या संदर्भात कळविण्यात आले, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। तक्रारीत असेही म्हटले की संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असली तरी पंचनामा अथवा कायदेशीर कारवाई न करता तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचाही आरोप करण्यात आलाय। अवैध वाळू साठ्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। तसेच गौण खनिज नियमांचे उल्लंघन होत असून संबंधितांना कोणाचे संरक्षण मिळत तर नाही ना, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। तक्रारदार भारतसिंग गिरासे, राहुल कुवर, गोपाल कुवर आदींनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून पुढील मागण्या केल्यात। अवैध वाळू साठ्याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी, घटनास्थळी पंचनामा करून वाळूचा साठा जप्त करावा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमानुसार दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी वेळेवर कारवाई का केली नाही याची विभागीय चौकशी करावी, कारवाईचा सविस्तर अहवाल तक्रारदारांना उपलब्ध करून द्यावा। दरम्यान या प्रकरणामुळे सारंगखेडा परिसरात चर्चेला उधाण आले असून महसूल प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे। प्रवीण चव्हाण, मुख्य संपादक, नंदुरबार। हॅलो, नमस्कार। हाँ, तहसील मधून गवतेराव साहेब बोलताय ना? हाँ, म्हटलं सर, काल नानांचा फोन नाही लागत होता, आपले तहसीलदार साहेबांचा नंबर भेटेल का? सारंगखेड्यात आहे ना, एक शहादा दोंडाच्या हायवे लगत आहे ना, कमीत कमी 1000-2000 ब्रास वाळू पडलेली आहे, ती अवैध आहे। तिचा कोणी मालक आहे का नाही ते तहसीलदार साहेबांशी बोलून ते हो नाही, सारंगखेडा दोंडाच्या जो आपला दोंडाचा शहादा हायवे ना आपला, त्याला सारंगखेड्या गावात जेव्हा सारंग हॉटेल पासून एंट्री करतो ना आपण, तर ते दोन मोठे बंगले लागतात, बंगल्याच्या पाठीमागे आहे। त्यांचा नंबर नाही ना, फोन लागत नाही, फोन लागत नाही त्यांचा, तेच ना आपले आमचे सर्कल ना, हो, फोन नाही लागत आहे त्यांचा। हो, लावतो बरं मी, बस ठीक ठीक।